श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेत आहोत कन्या राशीच्या जातकांना 18 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर या 46 दिवसामध्ये गुरुदेवांची कोणती शुभ फळे प्राप्त होऊ शकतात. गुरुदेव तुमच्या आयुष्यामध्ये कोणते महत्त्वपूर्ण बदल, परिवर्तन किंवा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करतील याबद्दलची संपूर्ण माहिती समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. गुरुदेवांवरनं काय पाहिलं जातं? नवग्रह मंडळातील गुरुदेव यांचं स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे. नवग्रहांचे किंवा सर्व देवांचे गुरु म्हणून ओळखले जातात. त्यामुळं देवांचे गुरु असणारे हे बृहस्पती यांची माहिती आपण समजून घेत आहोत. ज्ञान, संतती, संपत्ती, विद्या, ज्ञान याचे कारक ग्रह म्हणून ओळखले जाणारे गुरु महाराज आहेत. गुरु महाराजांवरनं वित्तीय क्षेत्र, त्याचबरोबर राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र या सर्व दृष्टिकोनातून सुद्धा विचार केला जातो. या क्षेत्रावरती सुद्धा गुरुदेवांचा तितकाच विशेष अंमल असतो. गुरुदेव ज्या राशीमध्ये असतात त्या राशीचं, त्या स्थानाचं फळ तुम्हाला विशेष देत असतात. गुरुदेवांची उच्च रास जी आहे ती कर्क रास आहे आणि आता 18 ऑक्टोबर नंतर गुरुदेव ह्या कर्क राशीतनच गोचर करणार आहेत. तुमच्या राशी पत्रिकेतील दशम स्थानातनं मिथुन राशीतनं गुरुदेवांचं गोचर सध्या स्थितीमध्ये आहे. गुरुदेव तुम्हाला विविध प्रकारचे लाभ, शुभ संकेत आता प्राप्त करून देत असतील व्यवसायासाठी. आता गुरुदेवांचं जेव्हा परिवर्तन घडेल त्यावेळेस तिथून पुढचा कालावधी तुमच्यासाठी मोठ्या गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देणारा असणार आहे. मग यामध्ये ती जी गुंतवणूक तुम्ही करताय तर त्या गुंतवणुकीमध्ये बारकाईने लक्षपूर्वक ते कार्य होणं आवश्यक आहे. कारण गुरुदेव ज्यावेळेस लाभात येतात त्यावेळेस अनेक वेळा तुमचे पैसे गुंतवताना थोडीशी फसवणूक होण्याची शक्यता वाढवतात. त्यामुळे लाभयोग जसा उत्तम आहे तसाच फसवणुकीचे संकेत सुद्धा येऊ शकतात. म्हणून तुम्हाला सांगितलं की या दरम्यान तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना कागदपत्रांची पडताळणी करून पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानेच तुम्ही पुढील कार्य हाती घ्यायची आहेत. शेती, बागायत जमीन या संदर्भातील कार्य करणारा वर्ग आहे. खरेदी विक्री करणारा वर्ग आहे. कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग आहे. यांना सुद्धा सांगू इच्छिते, कर्क राशीतील गुरुदेव तुम्हाला विशेष लाभ प्राप्ती घडवून देतील. तुमच्या जीवनामध्ये आर्थिक आवक याचा स्तर वाढवतील, उंचावतील आणि त्याचबरोबर तुम्हाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याची सुबुद्धी देतील. हे सुद्धा चांगलं फळ गुरुदेव देऊ शकतात, पण त्यासाठी तुम्हाला विशिष्ट गुरुदेवांची उपासना सुद्धा करणं आवश्यक आहे. लाभस्थान हे त्रिकोण स्थान आहे. शुक्रदेवांचं हे स्थान आहे. याला आयस्थान म्हणून ओळखलं जातं. याच लाभस्थानामध्ये शुक्रदेवांच्या या लाभस्थानामध्ये गुरुदेव हे अतिशय शुभ फळे देऊ शकतात तुमच्या संपत्तीमध्ये वाढ करून देण्यासाठी. तर गुरुदेवांच्या ज्या प्रमुख 3 दृष्टी आहेत, ज्या ज्या ठिकाणी येतात त्या त्या ठिकाणची फळे कसे मिळतील ते समजून घेऊ. गुरुदेवांची जी पंचम दृष्टी आहे ती येत आहे तृतीय भावावरती. तुम्ही जे काही कार्य हाती निवडलेलं आहे, उद्योग करता, व्यापार करता किंवा एखादी नोकरी करताय तर ते तुम्ही कार्य निवडलेलं आहे. कर्मभागाचा तो एक भाग आहे. तर या कामामध्ये तुम्हाला जे अधिक परिश्रम होणार आहेत त्या परिश्रमामध्ये स्मार्ट वर्क करून द्यायचं उत्तम कार्य गुरुदेव लाभात आल्यामुळे होणार आहे. शुक्रदेवांच्या राशीतनं जेव्हा गुरुदेव गोचर करतात लाभस्थानातनं त्यावेळेस तुमच्याकडनं स्मार्ट वर्क करवतात. ज्या ठिकाणी दृष्टी देतात त्या ठिकाणचे. तुम्ही मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करता, युट्यूबर असाल किंवा फायनान्स संदर्भातील तुमची कामे आहेत तर तुम्हाला नक्की स्मार्ट वर्क करवतील. तुमच्याकडनं उत्तम कार्य करून घेतील. अधिक परिश्रम जरी झाले तरी त्या परिश्रमाचा थकवा न येता अतिशय उत्तम आणि सुबक कार्य तुमच्याकडनं करून देतील. त्याचबरोबर तुम्ही लेखक वृंद असाल, गायन, वादन, नृत्य, कला क्षेत्रामध्ये तुमचं काम असेल तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम योग आहे. अभिनय क्षेत्रामध्ये तुम्ही नुकतंच पदार्पण केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे कामासाठी, तर तुमच्यासाठी सुद्धा अनेक चांगल्या संधी प्राप्त होतील या दरम्यान आणि तुम्हाला अभिनय क्षेत्रामध्ये नावलौकिक प्राप्त होऊ शकतं. हेही चांगलं फळ मिळतं. ज्यांना गायन, वादन, नृत्य या संदर्भातील क्लासेस सुरू करायचे आहेत, लाभस्थानातील गुरुदेवांच्या कृपेने तुम्ही जी सुरुवात करणार आहात त्याला अतिशय उत्तम प्रकारे जोरदार प्रतिसाद प्राप्त होऊ शकतो. अनेक विद्यार्थी तुमच्याकडनं घडवू शकतात. तुम्ही या पद्धतीने उत्तम फळ मिळणार आहे. तृतीय स्थान भावंडांच्या सौख्याचं आहे आणि प्रवासाचं आहे. सध्या स्थितीमध्ये अनेक प्रवास घडतायत पण त्या प्रवासामध्ये थकवा जाणवतोय, चिडचिड होतीये किंवा काही वस्तू हरवल्याचे सुद्धा संकेत या दरम्यान असतात. परंतु 18 ऑक्टोबर नंतर ही स्थिती परिवर्तित होईल. तुम्हाला प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
ज्या कार्यासाठी तुम्ही प्रवास करताय, अनेक तुम्ही मार्केटिंग संदर्भातली कामे करताय, तुम्ही अनेक कार्य करताय, त्या कामामध्ये जो प्रवास होणार आहे त्या प्रवासासाठी नक्कीच तुम्हाला गुरुदेवांचे शुभ आशीर्वाद मिळतील. पोटाच्या तक्रारी कमी होतील. मग डोकेदुखीचा किंवा मायग्रेनचा त्रास तुम्हाला संभवतो, प्रवासामध्ये गेल्यानंतर तुम्हाला वारंवार डोकेदुखीचा किंवा पित्ताचा त्रास होत असेल तर तो पण त्रास आता कमी होऊ शकतो गुरुदेवांच्या या शुभ दृष्टीमुळे. गुरुदेव हे ज्ञानेंद्रियाचे कारक आहेत. गुरुदेव ज्या ठिकाणी दृष्टी देतात त्या ठिकाणचे शुभ फळ देतात. तृतीय भावावरून आपण आपल्या हाताचे कष्ट पाहतो आणि या ठिकाणी गुरुदेवांची शुभ दृष्टी आहे, त्यामुळे तुम्हाला स्मार्ट वर्क होईल असं मी सांगितलं. त्याचबरोबर भावंडांचं सुख आता चांगल्या प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे. त्यांच्यासोबत जुळवून घेण्यासाठी किंवा त्यांच्यासोबत एखाद्या विषयावरती तुम्हाला चर्चा करायची आहे जो त्यांच्याही हिताचा आहे, परंतु तुम्हाला तुमचे म्हणणं मांडता येत नव्हतं, आता या दरम्यान तुम्ही त्यांना नक्कीच समजावून सांगू शकता किंवा त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत करू शकता. हेही चांगलं फळ तुम्हाला गुरुदेव देऊ शकतात. पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धीचं हे तिसरं घर आहे. नक्कीच या दरम्यान तुम्हाला अनेक उत्तम संधी प्राप्त होतील आणि त्या माध्यमातून कीर्ती प्रसिद्धी प्राप्त होईल. गुरुदेवांची सप्तम दृष्टी जी आहे ती पंचम स्थानावर येते. विद्या ज्ञानाचं हे 5वं घर आहे, पोटाचं हे 5वं घर आहे. नक्कीच तुम्हाला पोटाचे विकार आता कमी झालेले दिसून येतील. त्याचबरोबर गोड पदार्थांचे कारक ग्रह म्हणून गुरुदेव ओळखले जातात. गुरुदेवांची शुभ दृष्टी या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला जर शुगर, बीपी सारखा त्रास असेल तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा आता त्याची जी काही तीव्रता आहे वाढत जाणार ती सुद्धा आता कमी होऊ शकते. तुम्ही जे काही मेडिसिन घेणार आहात ते तुमच्या शरीराला लागू होऊ शकतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला आजारावरती नियंत्रण आणता येऊ शकतं. हेही चांगलं फळ गुरुदेव तुम्हाला देऊ शकतं. मग दृष्टीने गुरुदेव पंचमाला पाहतायत, त्यामुळे संतान सुख प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या कन्येबाबत किंवा पुत्राबाबत वारंवार काळजी चिंतेमध्ये होता, त्यांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी, करिअरसाठी सातत्याने तुम्हाला एक विशिष्ट टेन्शन होतं. त्या टेन्शन मधनं बाहेर काढणारी सुस्थिती आता गुरुदेवांच्या कृपेने आहे. गुरुदेव तुम्हाला आणखीन चांगलं फळ काय देणार आहे तर गुरुदेव तुम्हाला याच ठिकाणचं चांगलं एक फळ देतील, ते म्हणजे शिक्षक वृंदांना आणि त्याचबरोबर शिक्षण घेणाऱ्या वर्गाला. तुम्ही शालेय जीवनातील शिक्षण घेताय, आता सध्या तुमचं शिक्षण सुरू आहे किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं उच्च शिक्षण तुमचं सुरू आहे, स्पर्धा परीक्षेचं शिक्षण घेणं सुरू आहे, या सर्व शिक्षणामध्ये नक्कीच यश देणारी स्थिती आता निर्माण होत आहे. या 46 दिवसांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगला अभ्यास घडू शकतो आणि तो अभ्यास स्मरणात राहू शकतो, कारण स्मरणशक्तीचे कारक म्हणून सुद्धा गुरुदेवांना ओळखलं जातं. त्यांची शुभ दृष्टी आहे सप्तम दृष्टी पंचमावर, त्यामुळे तुमची स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. गुरुदेवांची एक विशिष्ट उपासना आपण समजून घेतोय, ती तुम्ही नक्की करा, म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही शिक्षण तुम्ही घेऊ इच्छिता ते शिक्षण पूर्ण तुम्ही घेऊ शकणार आहात. याचबरोबर ज्यांना संततीसाठी प्लॅनिंग करायचे त्यांच्यासाठी तर अतिशय शुभ योग आहेत. या दरम्यान तुम्ही नक्कीच विचार करू शकता. याचबरोबर कुठलीही मेडिकल ट्रीटमेंटला सुरुवात करायची तो शुभ काळ कुठला, असा ज्यांचा प्रश्न असेल तर तशा दाम्पत्यांना सांगू इच्छिते, या दरम्यान तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता. याचबरोबर पंचम स्थानावरनं आपण प्रेम प्रणय सुद्धा पाहतो. प्रणयाचे संकेत उत्तम आहे. तुमच्या जीवनामध्ये एखादी व्यक्तीचं येणं आता नक्कीच निश्चित होऊ शकतं या 18 ऑक्टोबर ते 3 डिसेंबरच्या दरम्यान. पहा किती विशेष आणि चांगली फळं सप्तम दृष्टीने गुरुदेवांनी पंचमाला पाहिल्यामुळे तुम्हाला मिळणार आहेत. शिक्षक वृंद आहे त्यांना एक विशेष सूचना देऊ इच्छिते, तुमच्याकडनं ज्ञानदानाचं कार्य चांगलं घडू शकतं. या दरम्यान तुम्ही तुमच्या क्लासेसला सुरुवात करावी, नक्कीच तुम्हाला उत्तम यश मिळू शकतं. जे मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेतायत किंवा शिक्षण देतायत, अर्थात शिक्षक वृंद म्हणून तुम्ही काम करताय, तर तुमच्यासाठी सुद्धा गुरुदेवांची ही पंचमावर असणारी दृष्टी तुमच्याकडनं ज्ञानदानाचं अतिशय उत्कृष्ट कार्य करून घेऊ शकते. जे न्यायाधीश आहेत आणि न्यायदान करण्याचे कार्य करत आहेत तर अशा वर्गांना सांगू इच्छिते, तुमच्याकडनं सुद्धा गुरुदेवांच्या कृपेने अतिशय उत्तम न्याय दिला जाणार आहे. हेही चांगलं फळ तुम्हाला मिळू शकतं. याबरोबर गुरुदेवांची जशी पंचम दृष्टी आपण समजून घेतली, सप्तम दृष्टी समजून घेतली, तशीच गुरुदेवांची नवम दृष्टी सप्तम भावावर येते. 7वं जे घर आहे ते मारक स्थान आहे, जाया स्थान आहे, शुक्रदेवांचं स्थान आहे. या ठिकाणावरनं शुभ आणि अशुभ दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात. जसे आपल्या जीवनामध्ये वैवाहिक सौख्य पाहिलं जातं तसेच कोर्ट कचेरी सुद्धा याच स्थानावरनं पाहिली जाते. आणि तुमच्या जीवनामध्ये काही कोर्ट केसेस सुरू असतील तर नक्कीच या दरम्यान त्यातनं बाहेर पडण्याची संधी मिळू शकते गुरुदेवांच्या कृपेने. याचबरोबर जोडदारासोबत सातत्याने मतभेद होत आहेत. वैचारिक मतभेद अधिक वाढल्यामुळे
तुम्हाला एकमेकांपासून काही दिवस लांब राहण्याची वेळ आलेली आहे अशा वर्गाला सांगू इच्छिते, नक्कीच आता यामध्ये सुद्धा परिवर्तन झालेलं दिसेल. काही गोष्टी चुकल्या आहेत याची समज किंवा याची जाणीव तुमच्या जोडीदाराला होऊ शकते आणि त्या माध्यमातून नातं सुधारू शकतं. त्यामुळे गुरुदेवांचा जप तुमच्यासाठी एक विशिष्ट फळ आणखीन हे सुद्धा देणार आहे. कोर्ट कचेरीमध्ये सुद्धा सुयश निर्माण होऊ शकते असे सुद्धा शुभ संकेत आहेत. आता गुरुदेवांच्या प्रमुख 3 दृष्ट्या आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला मिळणारी शुभ फळे आता आपण समजून घेतलं. गुरुदेवांची उपासना का करायची हेही समजून घेतलं. देवांच्या कृपेने तुम्हाला संतती, संपत्ती, आरोग्य, विद्या, ज्ञान या सगळ्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी गुरुदेवांचं नामस्मरण आता करण्यास सुरुवात करा. 18 ऑक्टोबर नंतर 3 डिसेंबर पर्यंत तुमच्याकडनं जास्तीत जास्त नामस्मरण झाल्यास लाभ प्राप्तीचे शुभ संकेत घडून येतील. नामस्मरणामध्ये रीम द्राम दत्तात्रयाय नमः हा जप करू शकता, श्री स्वामी समर्थ हा जप करू शकता, किंवा रीम गुरवे नमः किंवा रीम बृहस्पती देव्ये नमः हा जप करू शकता. या पद्धतीने कुठलाही गुरुदेवांचा जप करा आणि गुरुदेवांचं नामस्मरण करत चला. याबरोबरच तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा विष्णू सहस्त्रनामाचं रोज एकदा पठण करायचं आहे, ज्या माध्यमातनं गृहकलह जर असेल तर तो संपुष्टात येईल, तुमचं नातं सुधारण्यासाठी मदत होईल. कोर्ट केसमध्ये सुद्धा सुयश निर्माण होण्यासाठी हा उपाय अतिशय शुभ आहे. याबरोबर पिवळ्या वस्तूंचं दान तुमच्या हातून जास्तीत जास्त या दरम्यान दिलं गेल्यास सुद्धा तुम्हाला गुरुदेवतेचं विशेष फळ मिळेल. तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये जर पुष्कराज हा रत्न तुम्हाला वापरण्यास योग्य असेल तर 18 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर या कालावधीमध्ये तुम्ही पुष्कराज रत्न धारण केल्यानंतर सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आर्थिक स्थिती यामध्ये स्थिरता आणि उच्च पदे प्राप्तीसाठी शुभ संकेत प्राप्त होऊ शकतात. अर्थात यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली प्रथम तपासून पहा, तुम्हाला गुरुदेवतेचं रत्न वापरण्यास योग्य आहे का आणि त्या अनुषंगानेच तुम्ही ते रत्न वापरू शकता. गुरुदेवांचे रत्न वापरल्यानंतर तुम्हाला मनस्वास्थ्य प्राप्त होईल, संपत्तीमध्ये अधिक वाढ होईल, समृद्धी प्राप्त होईल, ऐश्वर्याची भरभराट निर्माण करून देण्यासाठी, शुभ प्रमाणामध्ये कीर्ती आणि प्रसिद्धी प्राप्त होण्यासाठी गुरुदेवांचं हे रत्न विशेष असतं. घेतलं कन्या राशीच्या जातकांना 18 ऑक्टोबर ते 3 डिसेंबर पर्यंतची स्थिती कशी असणार आहे, उपासना कोणती करायची आहे आणि का. ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांना सांगू इच्छिते, 11वा गुरु आहे. नक्कीच उच्च राशीतील गुरुदेवांच्या कृपेने तुमचं विवाहाचं कार्य मार्गी लागू शकतं. या दरम्यान त्यासाठी सुद्धा तुम्ही विशेष प्रयत्न आणि त्याचबरोबर उपासनेची जोड ठेवायची आहे. ज्येष्ठ नागरिकांना सांगू इच्छिते की तुम्ही या दरम्यान जास्तीत जास्त आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकता. याबरोबरच अधिक चिंता काळजी तुम्हाला सातत्याने तुमच्या कुटुंबातील सदस्यांची वाटत असते, कारण तुमची कन्या रास आहे. अधिक चिंतन करणारी रास म्हणजे कन्या रास असते. तुम्हाला या दरम्यान अधिक चिंता काळजी वाटते, त्यातनं सुद्धा बाहेर येण्यासाठी गुरुदेवांची कृपा प्राप्त होऊ शकते. नक्कीच या दरम्यान तुम्ही गुरुदेवांचा जप नामस्मरण वाढवायचं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते, अनेक कमेंट्स येतात ज्यामध्ये सांगितलं जातं की ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी माहिती द्या. तर आत्ताच्या या व्हिडिओपासून सुरुवात करत आहे. ज्येष्ठ नागरिकांना दर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काहीतरी विशेष उपासना सांगणार आहे, प्रत्येक तुमच्या राशीनुसार. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला दत्त महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. जास्तीत जास्त नामजप तुमच्याकडनं व्हायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये अधिक चिंता काळजी जी आहे ती कमी होऊ शकते. त्याचबरोबर तुम्हाला मनस्वास्थ्य मिळू शकतं. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीला घेऊन. तो स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.